पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज संसदेत नाव न घेता राहुल गांधींवर जोरदार टोरे हाणले। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना मोदींनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींचं नाव न घेता त्यांचा खरपूस समाचार घेतला। न्यूनगंड लपवण्यासाठी विरोधक संसदेत गोंधळ घालून कामकाज बंद पडतायत असं मोदींनी म्हटलंय। मोदींनी काँग्रेसचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधींनी भूतकाळात संसदेत केलेल्या भाषणाचा हवाला देऊन काँग्रेसची चांगली शाळा घेतली। काँग्रेसनं गेल्या 60 वर्षात देशातल्या गरिबीमुळे इतकी घट्ट करून ठेवली आहे ती उपटून टाकण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागत आहेत असंही मोदींनी नमूद केलं। आज जागतिक वन्यजीव दिवस। त्याच दिवशी एक खळबळजनक बातमी समोर आली आहे। भंडारामधल्या नवेगाव नागझिरा कोका अभयारण्याची शान समजली जाणारी अल्फा वाघीण आणि वाघ डेंडू गेल्या 4 महिन्यापासून बेपत्ता आहेत। याआधी याच अभयारण्यातून राष्ट्रपती नावाचा वाघ देखील बेपत्ता झाला होता। नवेगाव आणि नागझिरा अभयारण्यातील अल्फा वाघीण आणि डेंडू वाघ पर्यटकांचं आकर्षण होतं। त्यांना पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी व्हायची, पण आता गेल्या 4 महिन्यांपासून हे दोघेही गायब झालेत। वन विभाग यावर काही उत्तर द्यायला तयार नाही। वन विभागानं लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये सुद्धा हे दोघे सापडले नाही। त्यामुळे ते कुठे गेले असावेत, त्यामध्ये काही घातपात आहे की नाही अशी शंका आता व्यक्त होते। झी24 तासच्या बातमीनं मोदी सरकारला शहाणपण सुचलंय। राज्यात अभूतपूर्व दुष्काळ असताना आमदारांवर मात्र कोट्यवधी रुपयांची उधळ। निवासी भत्ता म्हणून महिना 50,000 आणि वाहन खरेदीसाठी देण्यात येणाऱ्या 10 लाख रुपये बिनव्याजी कर्जाची मर्यादा 20 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय आजच्या आमदारांच्या बैठकीत होणार होता। आमदार या बैठकीसाठी जमले देखील होते, पण ऐनवेळी आपल्या अर्थमंत्र्यांचं वेळापत्रक बदललं आणि बैठक रद्द करण्यात आली। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुळा प्रवरा वीज संस्थेची कोट्यवधींची थकबाकी माफ करण्याबाबत फडणवीस सरकारनं पहिलं पाऊल टाकलंय। विशेष म्हणजे आघाडी सरकारनं स्वतःच्याच नेत्याच्या या संस्थेवर कारवाई केली असताना या संस्थेच्या मागण्यांबाबत युती सरकारनं आता समिती नेमली आहे। नगर जिल्ह्याच्या काही भागात ही संस्था वीज वितरणाचं काम करत होती। त्यावेळी महावितरणचे तब्बल 2,700 कोटी रुपये थकवल्याचा कंपनीवर आरोप आहे। त्यामुळे कंपनीचा वितरण परवाना देखील आघाडी सरकारनं रद्द केला होता। त्यानंतर विखे पाटील यांनी कंपनीचं पुनरुज्जीवन करण्याचा अनेकदा प्रयत्न केला। त्याचा एक भाग म्हणून या कंपनीनं सरकारकडे आपल्या काही मागण्या सादर केल्या। या मागण्यांचा विचार करण्यासाठी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऊर्जा सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली। त्यामुळे मंत्री असताना जे जमलं नाही ते विरोधी पक्षनेते असताना विखे पाटील यांनी घडून आणल्याचं आता चर्चा सुरू झाली आहे। यंदाच्या वर्षी 10वीच्या परीक्षेत कोणी नापास होणार नाही अशी घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे। नापास झालेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा जून जुलैमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे। तसंच राज्य सरकारच्या वतीनं 1-to-1 करिअर काउन्सिलिंग केलं जाणार असून त्याचं कौशल्य बघून 1 वर्षाच्या कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी मुलांना प्रवेश दिला जाईल। त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही अशी माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली। नाशिकमध्ये एका कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला, त्यावेळी तावडे बोलत होते। दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। जिल्ह्यातील सर्व तालुक्यात काल वादळी वाऱ्याचा जोरदार पाऊस झाला, तर काही तालुक्यांमध्ये गारपीट देखील झाली। या पावसामुळे जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून कामं झालेल्या ठिकाणी पावसाचं पाणी साचलंय। अहमदपूर तालुक्यातील तलाव ओसंडून वाहत असल्यामुळे काही काळ तालुक्यातील वाहतूक देखील खोळंबली होती। जिल्ह्यात रब्बीच्या पेरण्या कमी असल्यानं शेतीचं फारसं नुकसान झालं नाही। त्यामुळे इतरत्र शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरणारा अवकाळी पाऊस लातूरकरांसाठी मात्र दिलासा देणारा ठरलाय। सांगली जिल्ह्यातील कौलापूर गावात सापडला लष्कराचा बॉम्ब। शेत नांगरताना हा बॉम्ब सापडलेला आहे। पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक हे घटनास्थळी पोहोचलेलं आहे। 40 वर्षांपूर्वीचा बॉम्ब असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। हा बॉम्ब लष्कराच्या ताब्यात दिला जाणार आहे। सांगली जिल्ह्यातील कौलापूर बिसूर रोडवर सुकुमार अष्टेकर यांच्या शेतामध्ये नांगरणी सुरू असताना हा बॉम्ब सापडला। बॉम्ब जवळपास 1 फूट लांबीचा असून युद्धात वापरण्यात येणारा हा बॉम्ब आहे अशी माहिती येते। बॉम्ब या ठिकाणी कसा आला याचा पोलीस आता शोध घेत आहेत। दासनवमीच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या सज्जनगड इथे भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। 334व्या दासनवमी निमित्त 9 दिवसांपासून सज्जनगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। आज दासनवमी निमित्त पहाटे काकड आरती, समाधी महापूजन, आरती, छबिना, पालखी मिरवणुकीसह रामायण वाचन करण्यात आलं। सज्जनगडावर येणाऱ्या भाविकांना कार्यक्रमातून संस्कार मिळतात। नवीन पिढीने हे संस्कार प्राप्त करण्यासाठी आणि प्रपंच परमार्थाकडे वळण्यासाठी गडावर अवश्य यावं असं भाविक सांगतात। सरसंघचालक मोहन भागवताने जेएनयू प्रकरणी जेएनयूचं नाव न घेता टीका केली। भारत माता की जय हे नव्या पिढीला शिकवावं लागतं। भारत माता की जय असं म्हणू नये असं म्हणणारे देखील लोक आहेत असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले। नागपूरमध्ये एका कार्यक्रमाच्या वेळी
सरसंघचालकांनी हे विधान केलं. सर्वसामान्यांचे रोग बरे करण्याच्या नावाखाली भोंदूगिरी करणाऱ्या नागपूरच्या सिगरेट बाबाला हातकड्या पडल्यात. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने नागपूरच्या वाडी पोलिसांनी या सिगरेट बाबाची सिगरेट विझवली. नागपूरच्या नवनीत कॉलनीतल्या या घरात पुरुषोत्तम बोबडे उर्फ सिगरेट बाबाचं वर्चस्व होतं. सर्वसामान्यांचे आजार दूर करण्याचा दावा करणाऱ्या या बाबाला मानणाऱ्यांमध्ये महिला भक्तांची संख्या जास्त होती. बाबा भक्तांकडून सिगरेटची पाकिटं, तंबाखू, गुलाबजल घेत असे. शेगावच्या संत गजानन महाराजांचे आपण वंशज असल्याचा त्याचा दावा होता. एका औषध दुकानात तो नोकरीला होता. 6 दिवस काम करून रविवारी आश्रमाच्या माध्यमातून तो भोंदगिरी करत असे. नागपुरात आज ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांना सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते मातृशक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सिंधुताईंनी महिला ही मातृशक्ती आहे, तिला खंबीर बनवलं पाहिजे असं सांगितलं. तर भारत हा महाशक्ती बनेल, मात्र तो देशाचा उद्धार करण्यासाठी तसंच भारतात पुरुषांनी महिलांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केलं. गजानन महाराज श्रद्धास्थानच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला नागपूरकर देखील मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आपलेच आहेत बाबासाहेब वरळपंड्यांचं श्रद्धास्थान. बीड शहराला पाणीपुरवठा करणारं बिंदुसरा धरण पूर्णपणे आटलंय. सध्या माजलगाव धरणातून पाणीपुरवठा सुरू असला तरी त्यातलाही पाणीसाठा संपत येतोय. त्यामुळे दुष्काळाचं संकट अधिक गडद होत चाललंय. रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि मुरुड समुद्रकिनारी सीआरझेडचं उल्लंघन करून केलेली बांधकामं हटवण्यास जिल्हा प्रशासनानं सुरुवात केली आहे. या बांधकामासंदर्भात आपलं म्हणणं मांडण्यासाठी जिल्हा प्रशासनानं बांधकामधारकांना दिलेली मुदत संपल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली. बांधकामे पाडण्याचे आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मे महिन्यात दिले होते. त्यानंतर प्रशासनाकडून याबाबतच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत अलिबागमध्ये 6 तर मुरुडमध्ये 3 बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली आहेत. दरम्यान अनेक बांधकामधारकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावत कारवाईला स्थगिती मिळवली आहे. त्यामुळे सरसकट सर्वांवर कारवाई करणं अडचणीचं होऊन बसलंय. पशुधन वाढीसाठी शेतकऱ्यांनी विशेष भर दिला पाहिजे असा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला असताना कोकणात पशुसंवर्धनासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी येथे पशु मेळावा घेत जिल्हा परिषदेनं शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलं. पशु मेळाव्यात शेतकऱ्यांना पशुसंवर्धनासंबंधी मार्गदर्शन केलं गेलं. मोठ्या प्रमाणात या मेळाव्यात शेतकरी आणि जनावरांसह सहभागी देखील झाले होते. महाराष्ट्र राज्य सुवर्णकार फेडरेशनच्या वतीनं केंद्रीय अर्थसंकल्पातील ठरावाला विरोध करत देशव्यापी बंद पुकारला गेला. अहमदनगर शहरासह पाथर्डी तालुक्यातील सर्व सोन्याची दुकानं बंद ठेवून सरकारच्या या धोरणाचा तीव्र निषेध करण्यात आला. सोन्याच्या खरेदीवरील कर रद्द करावा अशी मागणी करत पाथर्डी तालुक्यातील व्यापाऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर निदर्शनं करून पाथर्डी तहसीलदारांना निवेदन दिलं. तर दुसरीकडे सरकारनं सोन्याच्या खरेदीवरील कर रद्द नाही केला तर आमरण उपोषण आणि जेलभरो आंदोलन करणार असल्याचा इशारा सुवर्णकार फेडरेशनने दिला. केंद्रीय उत्पादन शुल्काच्या विरोधात सराफांनी पुकारलेल्या बंदचा आजचा दुसरा दिवस. या विषयावर तोडगा काढण्यासाठी सराफांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना गळ घातली. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सराफांना उत्पादन शुल्क आकारणीचा प्रस्ताव ठेवला. त्याला देशभरातून विरोध होतोय. महाराष्ट्रातील सुवर्णकार तसंच सराफांच्या शिष्टमंडळानं बुधवारी दिल्लीत जाऊन शरद पवार तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच अरुण जेटलींशी संपर्क साधण्यात आल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलंय. या संदर्भात सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद अपेक्षित आहे. तोपर्यंत सराफ दुकाने बंद, आंदोलन सुरूच राहणार आहे. देशातील सराफा बाजार बंदचा आजचा दुसरा दिवस आहे. राज्यासह मुंबईत देखील दुसऱ्या दिवशी सराफा व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. अर्थमंत्र्यांनी केंद्रीय उत्पादन शुल्कात 1% वाढ केल्याच्या निषेधार्थ हा बंद पाळण्यात येतोय. ऐन लग्न समारंभाच्या वेळी सराफा मार्केट बंद असल्यानं नागरिक हैराण झाले. एकट्या मुंबईत सोन्या चांदीचे 250 कोटींचे दैनंदिन व्यवहार ठप्प झालेत. या व्यवसायात गुंतलेले 3 लाख कर्मचारी सध्या शांत बसून आहेत. मुंबईत प्रसिद्ध झवेरी बाजार देखील थंड आहे. शनी शिंगणापूर चौतऱ्यावर महिलांना प्रवेशासाठी आंदोलन करणाऱ्या भूमाता ब्रिगेडनं आता आपला मोर्चा त्र्यंबकेश्वरकडे वळवलाय. येत्या 7 मार्चला म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे 7 मार्चला भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात घुसणार असल्याचा दावा तृप्ती देसाई यांनी केलाय. त्र्यंबक मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश देण्याबाबतचं पत्र भूमाता ब्रिगेडनं संस्थांना पाठवलं होतं. मात्र त्यावर नकार आल्यानं भूमाता ब्रिगेड त्या ठिकाणी आंदोलन करणार असल्याचं देसाई यांनी स्पष्ट केलं. राज्य सरकारनं कितीही दावा केला तरी खासगी शिक्षण संस्थांचा मुजोरपणा कमी होताना दिसत नाही. पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय आलाय. वाकडमधल्या युरो स्कूलनं बसचं वाढीव भाडं भरलं नाही म्हणून चक्क मुलांना बसमधून खाली उतरवल्याची घटना घडली. संबंधित पालकांनी चर्चा करण्यासाठी शाळेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र शाळा प्रशासनानं त्यांना गेटवरच अडवत पोलिसांना पाचारण केलं. या प्रकरणी पोलिसांनी वाकड पोलिसांमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय. दुसरीकडे युरो प्रशासन यावर काहीही बोलायला तयार नाही.
मावळ तालुक्यातील कार्ला इथल्या शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवरील औद्योगिक वसाहतीचे शिक्के काढून टाकण्यासाठी मनसेनं अभिनव आंदोलन केलं. त्यावेळी मनसेनं गाजर विकून युती सरकारचा निषेध केला. यावेळी शासनाच्या विरोधात तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. सरकारनं दिलेलं आश्वासन 1 महिन्यात पूर्ण करावं, अन्यथा पालकमंत्री, उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या घरी पोस्टानं गाजर पाठवण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. आधी स्वस्त LED आणि आता उन्हाळ्याच्या तोंडावर स्वस्त पंखे आणि AC. वीज बचतीसाठी केंद्र सरकारचं ऊर्जा खातं चांगलंच आक्रमक झालं. यंदा उन्हाळ्याच्या तोंडावर केंद्र सरकारनं स्वस्त आणि किफायतशीर पंखे आणि AC बाजारात आणण्याची योजना आखली. केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी हे नवं पाऊल उचललंय. मास्टर ब्लास्टर आणि राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकरनं देवनार डम्पिंग ग्राउंड प्रकरणी महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांना पत्र पाठवलंय. या पत्राद्वारे सचिननं देवनार डम्पिंग ग्राउंडवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची विनंती केली. या पत्रात सचिन तेंडुलकरनं देवनार डम्पिंग ग्राउंड जवळ राहणाऱ्या रहिवाशांच्या व्यथा मांडल्यात. सचिननं शिवाजीनगरमधील कॉलनीला देखील भेट दिली होती. त्यानंतर त्यानं ही परिस्थिती महापालिका आयुक्तांसमोर मांडण्याचं ठरवलं होतं. याआधी मुंबई उच्च न्यायालयानं देखील महापालिकेला देवनार डम्पिंग ग्राउंडवरून फटकारलं होतं. आता सचिनच्या विनंतीनंतर तरी महापालिका या समस्येकडे गांभीर्यानं लक्ष देईल अशी आशा इथल्या स्थानिकांना आहे. राज्यात गेल्या काही वर्षांपासून धनगर समाजाचा एसटीत समावेश करण्याचा प्रश्न चांगलाच गाजतोय. भाजपनं सत्तेत आल्यावर धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडू असं आश्वासन दिलं होतं. मात्र सरकारकडून आश्वासनाची पूर्तता होत नसल्यामुळे धनगर समाज अस्वस्थ आहे. त्यामुळे आरक्षणासाठी ऑल इंडिया धनगर समाज महासंघानं मुंबईतल्या आझाद मैदानात गेल्या 35 दिवसांपासून साखळी उपोषण आणि धरणं आंदोलन सुरू केलंय. आरक्षणासाठी जाट समाजाप्रमाणे उग्र आंदोलन करावं लागणार असल्याचा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्याच्या क्लस्टरला मंजुरी दिल्यानंतर आता त्याचं श्रेय घेण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये बॅनरबाजीचं युद्ध रंगलंय. सेना भाजपकडून प्रत्येक ठिकाणी लावण्यात आलेले हे मोठमोठे पोस्टर क्लस्टरला मंजुरी आम्हीच मिळून दिल्याचं दाखवत आहे. महासभेत देखील शिवसेना भाजपबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये देखील श्रेयाचं नाट्य रंगलं होतं. त्यामुळे मुंबई आणि ठाणे या ठिकाणी येऊ घातलेल्या पालिका निवडणुकीत एकला चलोराचा नारा देण्याची तयारी हे दोन्ही पक्ष करत आहेत असंच यावरून स्पष्ट होते. कल्याणमध्ये नयन जैन या 7 वर्षाच्या मुलाचं अपहरण करून हत्या करण्यात आली. तिचं काल कल्याणच्या गांधी चौकातून अपहरण झालं होतं. अपहरण करून 15 लाखांची खंडणी मागण्यात आली होती. अपहरणकर्त्यांनी रेल्वेमधून 15 लाख रुपये टिटवाळा स्टेशनजवळ फेकायला सांगितले होते. त्याप्रमाणे नातेवाईकांनी आज सकाळी टिटवाळाजवळ एका बॅगेतून पैसे टाकले. ते उचलत असताना एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि नंतर त्याची चौकशी करून आणखी दोघांना ताब्यात घेतले. नयनच्या शोधासाठी पोलिसांच्या 5 टीम्स काल रात्रीपासून मुरबाड शहापूर भागात फिरत होत्या. मात्र आज सकाळी अपहरणकर्त्यांनी नयनची हत्या केली आणि त्याचा मृतदेह मुरबाड जवळच्या नदीत फेकून दिला. कल्याण डोंबिवली आणि ठाणे या स्टेशनपासून थेट CST पर्यंत विना थांबा लोकल सुरू करण्याची मध्य रेल्वेचा विचार आहे. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी एकामागोमाग एक अर्ध्या तासांच्या अंतरानं अशा 8 गाड्या सोडण्याच्या संदर्भात मध्य रेल्वे चाचणी करते. एकदा कल्याण डोंबिवली आणि ठाण्याला चढले की थेट CSTला उतरता येणार आहे. या प्रवासात मध्ये दादरला थांबा द्यायचा का नाही याचाही विचार केला जातोय. महामार्गाच्या वेगाला गतिरोधकाचा अडथळा. धाबा तिथे गतिरोध. महामार्गाचा वेग मंदावला. 60 किलोमीटर अंतरासाठी 125 गतिरोधक. कटाई नाका ते कर्जत या महामार्गाचा वेग हा आधी अनधिकृत गतिरोधकांमुळे मंदावला. या महामार्गावर अनधिकृतपणे शेकडो गतिरोधक उभारण्यात आलेत. मुळात वळणावर या गतिरोधकाची आवश्यकता असताना धाबे, हॉटेल, गॅरेज आणि सर्व्हिस स्टेशन दरम्यान चालकांनी आपल्या सोयीनुसार हे स्पीड ब्रेकर टाकून घेतले. त्याचा त्रास मात्र वाहन चालकांना सहन करावा लागतोय. त्यामुळे अपघातांचं प्रमाण देखील वाढलंय. त्यामुळे या मार्गावरील अनधिकृत गतिरोधक लवकरात लवकर काढावे अशी मागणी होते. उल्हासनगरमध्ये चक्क पोलिसांसह आयुक्तांच्या कार्यालयासमोर चेन स्नॅचिंगचा प्रकार घडला. स्कूटीवरून घरी चाललेल्या एका महिलेची सोनसाखळी दोघांनी खेचली. या दरम्यान ही महिला गाडीवरून खाली पडली. यात तिला किरकोळ दुखापत देखील झाली आहे. रविवारी रात्री हा धक्कादायक प्रकार समोर आला. चेन स्नॅचिंगचा हा सारा प्रकार जवळील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला. दरम्यान थेट सहपोलीस आयुक्तांच्या कार्यालयासमोरच हा धक्कादायक प्रकार घडल्यानं चोरांना पोलिसांचं भय राहिलं नाही अशीच प्रतिक्रिया व्यक्त होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.